जर तुमचं पोट मोठं असेल तर तुम्ही कशा प्रकारच्या कुर्तीज घातल्या पाहिजेत, ड्रेसेस घातले पाहिजेत ना, ह्या सिरीजचा आजचा हा पार्ट दुसरा आहे. फर्स्ट बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या टाईपचे तुम्ही ड्रेसेस किंवा कुर्तीज घालू शकता हे तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेट कुर्तीज जर तुम्ही वापरत असाल, जे म्हणजे त्याचं स्ट्रक्चर अगदी वरूनपासून खालीपर्यंत सेम आकाराचं असतं, तर ते तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. कारण त्यामध्ये तुमचा जो बॉडीचा नॅचरल शेप आहे तो दिसत नाही. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की ए लाईन कुर्तीज वापरू शकता. ए लाईनमध्ये तुम्हाला खाली एकदम असा मोठा घेर मिळतो, त्याच्यामुळे तुमचा हिप एरिया आणि पोटाचा घेरसुद्धा त्याच्यामध्ये एकदम लपला जातो, त्यामुळे छान बॅलन्सिंग लुक दिसतो. आणि जर 3/4 स्लीव्ज असतील तर तुमचे दंडसुद्धा लपले जातील. आता त्यानंतर तुम्हाला अनारकली कुर्तीचा सुद्धा एक ऑप्शन आहे, खूप छान लुक मिळतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा एकदम बॅलन्सिंग लुक मिळतो, पोट हाईड होतं. अजून एक आहे कफ्तान स्टाईलची कुर्तीसुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. थोडंसं रिलॅक्सिंग असं एकदम रिलॅक्सवाले जर तुम्हाला असं एखादा आउटफिट हवं असेल तर कफ्तान एक मस्त ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं पोट लपलं जातं, कारण ते असे लूज टाईपचे फॅब्रिक्स त्याला वापरले जातात. अजून एक आहे अंगरखा स्टाईल, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं पोट अगदी मस्त लपलं जातं आणि उलट एक स्टायलिश लुकसुद्धा मिळतो. तर हे 4 एक ऑप्शन आहेत, ते तुम्ही प्रेफर करू शकता. अजून बरेचसेच अशा काही स्टाईल्स येतात किंवा असे कट्स येतात, ज्यामुळे सुद्धा तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट मिळतो, ज्याच्यामध्ये व्ही नेक्स असतील किंवा असे हुब्या आकारातले जे व्हर्टिकल टाईपचे जे स्टाईल्स असतात, कुर्तीवरती डिझाईन असतात, त्याच्यामुळे सुद्धा स्लिमिंग इफेक्ट मिळतात. पण हे जे प्रकार आहेत 4-5, त्याच्यामध्ये तुम्ही एखादं नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता, त्यामुळे तुम्हाला बॅलन्सिंग करून मिळेल.